चला, सर्वांना नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं सीएमओच्या प्लॅटफॉर्मवरती खूप मनापासून स्वागत आहे. उद्या तुमच्या सगळ्यांचा गड व पूर्व परीक्षेचा पेपर होतोय आणि आज जसं मी नेहमी सांगतो की मी कुठेही असलो जगाच्या पाठीवरती, म्हणजे परीक्षेला जायच्या आधी परीक्षेला जाता जाता हे लेक्चर घ्यावंच लागतं. कारण शेवटच्या काळामध्ये आपण किती अभ्यास केलाय ह्याच्यापेक्षा तो एक आत्मविश्वास असतो, तो फार महत्वाचा असतो. म्हणजे माझं एक नेहमीचं वाक्य आहे की युद्धाच्या वेळेला तलवारीपेक्षा धाडस फार महत्वाचं असतं आणि परीक्षेच्या वेळेला किंवा परीक्षेच्या दिवशी अभ्यासापेक्षा आत्मविश्वास फार महत्वाचा असतो. आता तो तुमच्याकडे किती आहे याची कल्पना तुम्हाला आहेच, परंतु ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो किंवा ज्याच्या आधारानं आपण प्रवास करतो त्याच्याकडून दोन चार गोष्टी ऐकायला मिळाल्या की तो जो काही आत्मविश्वास आहे तो डबल होतो. म्हणून कुठेही असलं तरी परीक्षेला जाता जाता हे लेक्चर घेणं हे माझ्यासाठी कंपल्सरी आहे. म्हणून मी आज आलोय आणि आता तुमच्या सगळ्यांची अवस्था पाहता म्हणजे काय करू, आज दिवसभरात काय वाचू, आणि सर भीती वाटते, आणि सगळ्यात महत्वाचं की कसं तरी होतंय आणि काय आठवत नाही, सगळ्याच अभ्यास राहिलाय असं वाटतंय, ब्लँक झाल्यासारखं होतंय. एक गोष्ट लक्षात घ्या की अभ्यास करा, म्हणजे आता उद्या समजा 100 पोरं पेपर देणार आहेत तर 100च्या 100 पोरांना हे होते, पण त्यातले 100च्या 100 पास होतील का? नाही. पास कोण होईल? म्हणजे हे सगळं जे होतंय त्याच्यावरती जो कंट्रोल ठेवेल तो. मग ते कंट्रोल कसं ठेवायचं? मग डायव्हर्ट करायच्या गोष्टी या की मला भीती वाटते, विचार करतोय ना आपण त्याचा की पेपर कसा येईल, अवघड येईल का सोपा येईल. मग राज्यसेवा सारखा आला तर, मग मुख्य परीक्षा गणपती मुख्य परीक्षा झाली तसा आला तर, मग ह्याच्यातून डायव्हर्ट व्हायला पाहिजे. कसं की मला पेपर या पद्धतीनं सोडवायचा आहे, मी उद्या पेपरला 10:15 पर्यंत पोहोचणार आहे, हा विषय झाला की मी हा विषय घेणार आहे, मी मॅथ रिझनिंगला 20-25 मिनिटं राखून ठेवणार आहे. अवघड प्रश्न आला तरी मी तिथं अडकून न राहता मी पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये मला पेपर व्यवस्थित द्यायचा आहे. मला माझं जे काही टेम्परामेंट आहे ते टिकवून ठेवायचं आहे, जो कॉन्फिडन्स आहे तो टिकवून ठेवायचा आहे. बदल वाटतोय की नाही? मी बोलताना बदल वाटतोय, तुम्ही विचार करताना तुम्हाला 100% बदल जाणवणार आहे. मग हा जो काही विचार सातत्याने येतोय, पेपर कसा येईल, अवघड आला तर, मग माझ्या चुका झाल्या तर, त्याच्यापेक्षा माझ्या चुका नाही होणार, मी पेपर चांगला देणार आहे, मला पेपर सोपा जाणार आहे. ठीक आहे, मी माझं टेम्परामेंट चांगलं ठेवेन, आत्मविश्वासाने पेपर देईन, शेवटच्या मिनिटापर्यंत टिकून राहील. या गोष्टींकडे जर तुम्ही गेलात किंवा या गोष्टींचा जर विचार चालू ठेवलात तर लक्षात ठेवा ती जी भीती आहे ती नक्की कमी होईल. मी अजिबात असं म्हणणार नाही की ती भीती संपेल, संपूच शकत नाही. म्हणजे पेपर हातात येईपर्यंत, मी काय म्हणतोय लक्षात ठेवा, पेपर हातात येईपर्यंत थोडी का असेना ती भीती जी आहे ती वाटत राहणार आहे. पण एकदा का पेपर तुमच्या हातामध्ये आला तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी संपून फक्त आणि फक्त अभ्यास जो केलेला आहे, सराव, सोडवलेले PYQ, या सगळ्या गोष्टी एकत्रित त्या तिथं कामाला लागतील. तोपर्यंत म्हणजे पेपर हातात येईपर्यंत स्वतःला हँडल करा. जर ही भीती आहे, हा ट्रेस आहे, हे टेन्शन आहे, प्रेशर आहे, हे जर अति झालं तर त्याचा परिणाम मानसिकतेवरती होईलच होईल, पण शरीरावरती सुद्धा व्हायला सुरुवात होईल. ताण येणं काही वाईट नाहीये, पण अति ताण येणं वाईट आहे. आणि ते तुम्हाला कळत असेल की आपल्याला अति ताण येतोय का आपला ताण योग्य आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळं हा जो काही ताण आहे ह्याला तुम्हाला थोडस कंट्रोल करावं लागणार आहे. ते जमायला पाहिजे. पास झाल्यानंतर एक एक तालुका आपल्याला सांभाळायचा आहे, हजार हजार लोक समोर उभे राहतात भविष्यामध्ये. तर या गोष्टी म्हणजे स्वतःला तरी किमान हँडल केलं पाहिजे ज्यावेळेला तुम्ही एवढ्या लोकांना हँडल करू शकता. त्यामुळे तुमची सुरुवात जी आहे ती इथून असणार आहे. आता तुमच्यासोबत काय काय होतंय, ठीक आहे, हे आपलं परीक्षेला जाता जाता थंबनेल आहे. आपल्याला पुढच्या प्रवासाला लागायचं आहे. बघा, उद्या पेपर होतोय आणि मी परत एकदा सांगतो, उद्या तुमची मेहनत निर्णायक ठरणार आहे.
तुमचं नशीब, तुम्ही किती देवपूजा केली, किती देवाच्या पाया पडला, किती देवाला नारळ फोडले, याच्यापेक्षा तुम्ही मागच्या 3-4 महिन्यामध्ये, 4.5-5 महिन्यामध्ये जो काही पूर्व परीक्षेसाठीची जी काही मेहनत घेतलेली आहे, जी काही धडपड केलेली आहे, तीच धडपड, मी परत एकदा सांगतोय, तीच मेहनत उद्या कामाला येणार आहे. केलाय ना प्रामाणिकपणे अभ्यास, केल्यात ना 6-7 रिव्हिजन, PYQ सोडवून चोथा करून टाकला ना, त्याचा टेस्ट पेपर सांगितले तेवढे सोडवले ना, सांगितलं होतं किमान 30, 35, 40, 50, 70, 80 पेपर सोडवा, घेतली ना मेहनत, सगळ्या बाजूने मेहनत घेऊन झाली. रिव्हिजन चांगली केलेली आहे, PYQ वरती कमांड मिळवलेली आहे, टेस्ट पेपर सोडवून चुका सुधारलेल्या आहेत, बरोबर. सातत्यानं पूर्व परीक्षेसाठी 4-4.5 महिने अभ्यास केलेला आहे, घासलेली आहे. एवढं सगळं केल्यानंतर होईल का नापास कुणी? बरं, झालाच तर का होईल? का होईल? पेपरचा 1 तास. बरं, पेपरच्या 1 तासासाठी सुद्धा खूप वेळा सांगितलंय की त्या 1 तासाचा रोज किमान 10 मिनिटं विचार करा. वेगळा वेळ देऊ नका, पण रूमला जाताना येताना विचार करू शकता ना ते 1 तासाचा. म्हणजे जेवढा अभ्यास महत्वाचा आहे त्याच्या कितीतरी पटीने तो 1 तास हँडल करणं फार महत्वाचं आहे. तुम्ही भरपूर अभ्यास केला सगळ्या विषयाचा, पण तुम्हाला माहितीच नाही मी आता सुरुवात कुठून करू, पहिल्या प्रश्नापासून करू, पॉलिटी पासून करू, जिओग्राफी कुठून करू. म्हणजे जे आपण म्हणतो ना की एक रूपरेषा, आपल्या युद्धाची रूपरेषा आपल्याला माहित पाहिजे, रणनीती. म्हणजे हत्ती, घोडे, तोफ, तलवार सगळे आपल्या सोबत आहे, पण युद्धात उतरल्यानंतर त्याची रणनीती काय आहे, पेपरला कसं सामोरं जायचं आहे, पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत पेपर कसा सोडवायचा आहे, पहिल्या मिनिटापासून 60व्या मिनिटापर्यंत पेपर कसा सोडवायचा आहे, हे ठरलेलं असलं पाहिजे. आणि तो 1 तास ठरवेल. आता अभ्यास कामाला येणारच आहे, मी परत एकदा सांगतोय, 100 प्रश्नापुरताच अभ्यास कामाला येणार आहे. तुम्ही इथं पॉलिटी 400-500 पानाचं वाचलं असेल, मग 400-500 पानं कामाला येतील का? 15 प्रश्नांसाठी जे काही डाटा विचारलेला आहे उद्याच्या पेपरला, तेवढाच डाटा कामाला येईल. मग बाकी तुम्ही कसं राहताय त्या 1 तासामध्ये, त्या 60 मिनिटामध्ये? ठीक आहे, अभ्यास महत्वाचा आहेच, त्याच्या कितीतरी पटीनं उद्या 1 तास आणि तो आत्मविश्वास महत्वाचा ठरेल. मी परत एकदा सांगतो, सर प्रेशर हँडल झालं नाही म्हणून नापास झालो, चुकून सुद्धा सांगायचं नाही, चुकून सुद्धा सांगायचं नाही. सर साधे सोपे प्रश्न चुकवून आले किंवा चुकवून आलो म्हणून सर 4-5 मार्क गेले, चालणार नाही. अवघड प्रश्न चुकलाय मान्य आहे, पण राज्यपालाचे कार्यकारी अधिकार कुठल्या कलमांतर्गत येतात? असला जर प्रश्न चुकवून आला 153 कलम लिहून, चालणार नाही. एखादा अवघड प्रश्न चुकू दे, आउट ऑफ बॉक्स आलाय, करंटला धरून आलाय, चालेल, पण PYQ मधला प्रश्न येतो, गडबड करतो, चुकतो, चालणार नाही. परत एकदा सांगतो, सहज, साधा, सोपा विचार करून प्रश्न सोडवा. एखादा प्रश्न आयोग साधा सिंपल विचारतं, ठीक आहे, एखादा आयोगानं साधा सिंपल असा प्रश्न विचारलाय आणि आपल्याला असं वाटतं की हा आयोगाचा पेपर आहे, आयोगाचा प्रश्न आहे, आयोग एवढा सोपा प्रश्न नाही विचारणार. मग आपण त्या सोप्या प्रश्नावरती अति विचार करतो आणि येत असलेला प्रश्न आपण चुकवून टाकतो. आता मागच्या गडब पूर्व परीक्षेला एक प्रश्न विचारला होता, 3 स्टेटमेंट होते, त्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट असं होतं, वैतरणा आणि भातसा सांसा कुठली तरी नदी आहे, समोर प्रश्न घेतलाय, तर या 2 नद्या उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. तुम्हाला असं वाटलं एवढा साधा प्रश्न किंवा एवढं साधं वाक्य आयोग नाही टाकणार, काहीतरी आयोगानं विचार करूनच टाकला असेल. आपल्याला माहित आहे वैतरणा ही वेगळी नदी आहे, उल्हास ही वेगळी नदी आहे, 100 वेळा कोकणातल्या नद्या वाचल्या तरी ते विधान अनेकांनी बरोबर केलं
आणि पर्याय क्रमांक 3 मारला, अ ब क बरोबर. म्हणजे वास्तविक पाहता फक्त ब आणि कच बरोबर होतं. पण आपण चला बरोबर आहे, आयोगानं विचार केला असेल की बाबा काहीतरी वेगळा विचार करून प्रश्न सेट केला असेल. नसतं ना रे बाबा असं. साधा सिंपल विचार करा. अति विचार करू नका, खूप डीप मध्ये जाऊ नका. आयोग सुद्धा प्रश्न करताना एवढ्या डीप मध्ये जात नाही. ठीक आहे, बघा. त्यामुळं उद्या तुम्ही किती कशी काय मेहनत केलेली आहे ही तुम्हाला भयंकर सहकार्य करेल. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, मागचे 4-4.5 महिने तुफान जर पूर्व परीक्षेचा अभ्यास केलेला असेल आणि त्या 1 तासामध्ये अतिशय आत्मविश्वासानं जर तुम्ही फक्त पेपरला बसलात, राहिलात, मी सांगतो लीडनं पास होणार. कारण एवढं सगळं केलं, ह्याच्या व्यतिरिक्त काय करू, ह्याच्या व्यतिरिक्त मी काय करू, तरीही मला का मार्क कमी येतात, तर मी 1 तासामध्ये गोंधळतोय. मग ते सांगतो 1 तास सांभाळा. ठीक आहे, बघा. हा, सध्या तुमच्या सोबत काय होतंय, दडपण आले, भीती वाटते. अरे साहजिक आहे, आज रात्री सुद्धा झोपताना छाती भरून येईल पेपरच्या थोड्याशा भीतीनं, 100% वाटेल. आणि हे होणार आहे, मी सांगितलं ना, पेपर हातात येईपर्यंत ही भीती वाटणार आहे. ह्याचं भांडवल करू नका. नॉर्मल आहे, साधं सिंपल राहा. फक्त श्वास घ्यायला त्रास होऊ नये एवढी भीती वाटून देऊ नका, नाहीतर दवाखान्यात न्यायला लागल. नॉर्मल आहे, थोडीशी भीती वाटते, कधी कधी थोडस धडधड जास्त होतं, रात्री झोपताना थोडीशी छाती भरून येते, विचार येतो डोक्यामध्ये, साहजिक आहे, नॉर्मल आहे, त्याचा ताण अजिबात घेऊ नका. ठीक आहे, विसरल्यासारखं होतंय 100%. मी आता जरी तुम्हाला विचारलं, ठीक आहे, राज्यपालाबाबत एक 5-7 कलम किंवा राज्यपालाबाबत 5-7 वाक्य सांगा, तर तुम्हाला एवढंच आठवेल की राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतो, ह्याच्या पलीकडे काय आठवणार नाही. आठवेलही, पण जर दडपण असेल, मनामध्ये भीती असेल, तर थोडस विसरल्यासारखं होतं. ताण घेतला की विसरल्यासारखं होतं, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीचा ताण घेता ना, तर मग त्या गोष्टी डोक्यामध्ये ब्लर होतात, पण ते विसरत नाही, विसरल्यासारखं होतं. हा, मग तुम्हाला आता पेपरला गेल्यानंतर कोणी विचारणार आहे का, सांग रे बाबा, काय सांग, घटना निर्मितीच्या ज्या काही सगळ्या समित्या आहेत, 15-16 किंवा 22 समित्या, एकूण 22 समित्या, सांग रे बाबा क्रमानुसार. विचारेल का कोण, तोंडी परीक्षा आहे का तुझी, साधं सिंपल प्रश्न विचारतील तुम्हाला. ठीक आहे, तर आणि तिथं ऑप्शन असेल, 4 ऑप्शन आहे, 4 ऑप्शन मधून एक पर्याय निवडायचा आहे, नाहीतर जोड्या लावायला येईल प्रश्न, असं सगळं तिथंच आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीचा ताण घेऊन मी खात्रीशीरपणे सांगतो, झालाय ना चांगला अभ्यास, 1,00,000% आठवणार. नाही आठवले की मला फोन करा. ठीक आहे, पण या गोष्टीचा विचार करू नका की सगळं विसरल्यासारखं होतंय, काहीच अभ्यास नाही झाला असं वाटतंय. तुला वाटतंय, मग मागचे 4-4.5 महिने काय केलं, अभ्यासच केला ना. तुला माहित आहे ना, सकाळी 6 वाजता उठून लायब्ररीत बसायचा, रात्री 11 वाजता जायचा. हा, मागचे 4-4.5 महिने ना कुठला सण आहे, ना कुठला वार आहे, कुणाचा वाढदिवस आहे, ना स्वतःकडे लक्ष आहे, सगळं सॅक्रिफाईस केलंच ना. मग तू अभ्यास केलाय, मग कशाला असं वाटतंय की मी काय अभ्यास नाही केला, वाटणार फक्त, पण लय अभ्यास झालाय. ठीक आहे, बिंदास राहायचं. त्यामुळं या गोष्टीचा ताण नको घेऊ. खूप काही वाचायचं राहिलंय असं वाटतंय, जे जे वाटतंय वाचायचं राहिलंय ते घे वाचून. अरे पेपरला जाईपर्यंत मी सांगतो असं वाटणार आहे की आपलं काहीच नाही झालं, आणि महाराष्ट्रात अभ्यास करणाऱ्या कुठल्याच पोराचा 100% अभ्यास होत नसतो. जर 100% अभ्यास होत असता, तर अशी किमान एक 100 पोरं असते ना ज्यांना 95, 97, 98 मार्क आहेत, 10वीला कशी टक्केवारी पडते तशी नाही. ठीक आहे, 65, 70, 72% अभ्यास होतात पोरांचे, आणि त्याच बेसवरती पेपर द्यायचा असतो. कट ऑफ काय 80-85 लागतो का, नाही लागत. ठीक आहे, तर त्याच्यामुळं असं वाटतंय ना एखादा मुद्दा विसरल्यासारखा होतोय, जा ते पुस्तक घे, नजर फिरवून घ्या, टेन्शन घेऊ नका. पण खूप काय वाचायचं राहिले, हे राहिले, ते राहिले, आता मग हे पुस्तक घेतो, ते पुस्तक घेतो, सगळी पुस्तकं अशी गोळा केली. ठीक आहे, असले काय प्रकार करत बसू नका. जे शेड्यूल ठरले त्या शेड्यूल नुसार तुमचा अभ्यास चालू राहू द्या.
आता उद्याचाच दिवस म्हणजे आजचा दिवस गेला की उद्या सकाळी लगेच तुम्ही आवरून टकाटक होऊन पेपरला. त्यामुळं हे जे काही 5-7 तास आहेत, जेवढा अभ्यास वाटतोय करू, जोपर्यंत वाटतोय करू तोपर्यंत करा. अजिबात लोड घेऊ नका. बरेच जण असे म्हणतात 4 दिवस आधी अभ्यास बंद करा, असले प्रकार नाही करायचे. वाचतंय ना, नाही वाचलं पाहिजे, वाचतंय ना, फॅक्ट बघितलं पाहिजे, बिंदास करा. उद्या सकाळी उठल्यानंतर वाटलं की काही महत्वाच्या फॅक्ट आहेत ज्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये बाजूला काढल्या, ज्या अवघड वाटत होत्या, लक्षात राहत नव्हत्या, घ्या सकाळी उठल्या वाचून, काही टेन्शन नाही. ठीक आहे, ताण घेऊ नका. एकच सांगतो की पेपरच्या 1 तासामध्ये गुंतून राहा, विचारांमध्ये गुंतून राहा परीक्षेला जाईपर्यंत. हे करत राहिलं की भीती अजिबात तुमच्या जवळ येणार नाही. मी पास होईल का असा विचार येतोय, मग पेपर कशासाठी देतोय? पास होण्यासाठीच देतोय ना, आणि पास होणार आहे. ठीक आहे, बरं चला, झाला नापास तर काय सोडून देतोस का? मग जातो गावी शेती करतो का? आता तुमच्या हातामध्ये एकच गोष्ट आहे, ती म्हणजे 100% क्षमतेनं पेपर देणं. तुम्ही पेपर कसा देताय ह्याच्यावरती ठरेल तो पास होणार आहे का नापास होणार आहे. पेपर द्यायच्या आधी कसं काय विचार करतो मी पास होईल का? नाही. एकच गोष्टीची काळजी घे की पेपरला जा खुन्नसीनं आणि 100% क्षमतेनं पेपर दे. मी खात्रीनं सांगतो, बाहेर आल्या आल्या तुला वाटेल की आपला निकाल आलाय, पण जर जातानाच या गोष्टीचा जर विचार केला की मी पास होईल का, अवघड होईल का, किंवा नापास होईल का. आणि परत एकदा सांगतो, पेपर सोपा येऊ दे, पेपर अवघड येऊ दे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पेपर देणाऱ्या प्रत्येकाला तो पेपर सारखा असणार आहे. पेपर अवघड आला तर मेरिट खाली येईल. आता जे काही गट ब पूर्वचं 2025 जे काही मेरिट लागलं 51.50 तसा येईल. सोपा आला तर तो तिकडे जाईल. 2024चा गट ब पूर्व परीक्षेचा पेपर होता 62 कडे, त्यामुळे आणि सोपा आला तर तुलाही मार्क चांगले येतील, अवघड आला तर तुलाही ऍव्हरेज मार्क येतील, पास होणे इतपत येतील. त्याच्यामुळे त्या गोष्टीचा ताण घेऊ नको. अजून एकदा सांगतो, कसाही पेपर आला तर तो पेपर द्यायचा आहे. धैर्य फार महत्वाचं आहे, धाडस फार महत्वाचं आहे. म्हणजे तू कसा लढतोयस 1 तास, किंवा त्या 1 तासामध्ये, हे फार लक्षात ठेव, मॅटर करते. त्याच्यामुळं पास नापास या गोष्टी सध्याच्या परिस्थितीमध्ये दुय्यम आहेत. जायचं तर पास होण्यासाठीच जायचंय, पण पेपरला गेल्यानंतर किंवा विचार जो आहे तर तो 100% क्षमतेनं पेपर द्यायचा आहे, हाच तुमचा शेवटपर्यंत राहिला पाहिजे. परत काय वाटतंय रे, पेपर कसा येईल? युपीसी सारखा येईल, युपीसी सारखा. मग काय देणार नाही का? कसा येऊ दे ना, मी सांगितलं ना आता, पेपर कसा येऊ दे, अवघड येऊ दे, सोपा येऊ दे, द्यायचाच आहे, चांगला द्यायचा, केलेल्या अभ्यासावरती विश्वास ठेवून द्यायचा. मी फार मनापासून सांगतो, तुम्ही पास होणार. हे बघा, एमपीएससी ही मेहनतीला यश देते, कष्टाला यश देते, आणि कष्ट करणाऱ्याला एमपीएससी नाराज करत नाही. मग ते कष्ट अभ्यासापासून ते पेपरच्या 1 तासापर्यंतच, त्या नियोजनापर्यंतच सगळं त्याच्यामध्ये आलं. तर या मेहनतीला, या कष्टाला, तुमच्या त्या त्यागाला, सॅक्रिफाईसला एमपीएससी यश देते. ठीक आहे, परत सगळं व्यवस्थित होईल ना, 100% होणार, 100% होणार. फक्त स्थिर राहा. जेवढा अभ्यास झालाय तेवढ्या अभ्यासावरती तुम्ही पास होणार. खूप काही अति करायची गरज नाही, आता ती वेळही नाही. जेवढा अभ्यास झालेला आहे, जेवढी मेहनत केलेली आहे, प्रत्येक विषयाचं जेवढं वाचलेलं आहे तेवढं सगळं येणार. मला सांग, राज्यपाल 6-7 वेळा वाचला असतील ना, चुकेल का प्रश्न? चुकेल का? घटना निर्मिती प्रश्न चुकेल का? प्राकृतिक महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न आला चुकेल का? आरबीआय वरती प्रश्न आला चुकेल का? वनस्पती वर्गीकरणावरती प्रश्न आला चुकेल का? नाही चुकणार. नोबेल पुरस्कार विचारला चुकेल का? पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण विचारला तर चुकेल का? नाही चुकणार. कारण हे केलंय ना, वारंवार केलंय. पंचवार्षिक योजना चुकेल का प्रश्न? बोकारो पोलाद प्रकल्प तोंडपाठ आहे सगळं, कितव्या पंचवार्षिक योजनेत चुकेल का? काही चुकणार नाही. एवढंच. आणि ह्याच्या बाहेर प्रश्न कुठे जाणार आहे? महाधिवक्ता, अरे तोंडपाठ झाला, चुकेल का प्रश्न? 100% महाधिवक्त्यावर प्रश्न असेल. राज्यपाल, कन्फर्म प्रश्न असेल, चुकेल का प्रश्न? दारिद्र्य, अरे ते रंगराजन तेंडुलकर समित्यांना उचक्या लागत असतील,
एवढ्या वेळा वाचले, चुकेल का प्रश्न? कसाही येऊ दे, चुकेल का? नाही चुकणार. कारण ह्याच्या बाहेर तर काही जाणार नाही. आणि परत एकदा सांगतो, प्रत्येक विषयामध्ये एखादा प्रश्न हा थोडासा वेगळा, आउट ऑफ बॉक्स असेल, पण तेही प्रश्न सोडवता येतात. फक्त प्रश्न नीट वाचला पाहिजे. काही प्रश्न मी ह्याच्यामध्ये घेतले ते तुम्हाला दाखवतो. नीट वाचायचा, म्हणजे आउट ऑफ बॉक्स असला तरी तो बरोबर आपला येणार आहे. ठीक आहे, चला, हे सगळं तुमच्यासोबत सध्याच्या परिस्थितीमध्ये होतंय. पण हा, अजून एक महत्वाची गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगतो. तुम्ही पेपरला 10 सव्वा 10 वाजता पोचाल, 10:30 वाजता वर्गामध्ये बसाल. ठीक आहे, 10:50 तुमच्या हातामध्ये किंवा 10:45 म्हणजे 10:45 तुमच्या हातामध्ये OMR येईल. काळजीपूर्वक भरायची, काळजीपूर्वक. जर इथं काही चुकलं इथं आणि ते तिथं लक्षात आलं, अख्खा पेपर गडबडून बसा. लक्ष सुद्धा लागणार नाही त्या पेपरमध्ये. त्याच्यामुळं सुरुवात जी आहे OMR व्यवस्थित भरायची. 10:55 किंवा 10:50 तुमच्या हातामध्ये पेपर येईल. ठीक आहे, 11 बेल वाजली की शार्प पेपर चालू करायचा. आपल्याला माहित आहे की कुठल्या विषयापासून पेपर सोडवायचा आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त मला एक गोष्ट सांगायची आहे, सगळ्यात महत्वाची, जी आहे की पेपर सोडवतानाचा तुमचा स्पीड हा पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत सारखा पाहिजे, किंवा तो मेंटेन ठेवा. त्याचा पेपर आल्या आल्या आपला स्पीड असा असतो, असा. आणि ज्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की पेपरला 10च मिनिट राहिलेत, ठीक आहे, तर त्यावेळेला आणि आपल्याकडे 20-25 प्रश्न आहेत, मग आपला स्पीड कसा असतो माहितीये का? असले प्रकार करतो, सलग 2-2-2-2-2, 3-3-3-3-3 असलं करा शेवटपर्यंत. तीच ताकद, तीच खुन्नस, तीच म्हणजे तेच स्पीड तुमचं असलं पाहिजे. ठीक आहे, पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत हे फार महत्वाचं आहे. ठीक आहे, चला पुढं. सध्या काय करायचं? सध्या सगळ्यात महत्वाचं आहे, आजपर्यंत केलेल्या अभ्यासावरती विश्वास ठेवा की या अभ्यासावरती मी पास होऊनच येऊ शकतो. तुम्ही म्हणा की हा फाजील आत्मविश्वास आहे, असू द्या, आत्मविश्वास पाहिजे. कारण तुमची मेहनत फक्त तुम्हाला माहिती. अरे येऊन कदम सुद्धा तुमची मेहनत बघायला आला नाही. मी लांबून फक्त म्हणतोय हा हे असं हे तसं, पण आपण काय केलेलं आहे, तुम्ही काय केलेलं आहे, हे फक्त आणि फक्त तुम्हाला माहिती आहे. किती वाजता लायब्ररीत गेला, किती वाजता माघारी आला, नीट जेवला काही नाही. अनेक जणांनी रात्रभर अभ्यास केलेला आहे. या पूर्व परीक्षेसाठी अनेक जणांनी घराचं तोंड बघितलेलं नाही. म्हणजे जे 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 गरजेचं आहे ते ते सगळं तुम्ही या परीक्षेसाठी केलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही केलेली मेहनत तुम्हाला लक्षात ठेवा यशाच्या किनाऱ्यावरती पोहोचवेल. आणि त्यासाठी लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या अभ्यासावरती विश्वास ठेवणं फार महत्वाचं आहे. ठरलेला अभ्यास काळजीपूर्वक करा. आज दिवसभर जे काही तुमचं प्लॅनिंग ठरलेलं आहे, जे काही तुमचं नियोजन ठरलेलं आहे, त्याच्यानुसार तुमचं शेड्यूल सुरू राहू द्या. काही वेगळेपणा करण्याचा प्रयत्न करू नका, वासा करू नका. हे राहिले ते राहिले, जे ठरलेलं नियोजन त्याच्यानुसार व्यवस्थित चालत राहा. वाटलं की सगळ्याच विषयातले काही महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण कव्हर करून घेतले पाहिजेत, तर नॉर्मल तुम्ही सगळ्या विषयातले महत्वाचे पॉईंट कव्हर करू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, पण किंवा तुमचं ठरलं असेल की आज दिवसभर करंट करायचा आहे, करंट करा, महत्वाचे पॉईंट बघून घ्या. तुमचं ठरलं असेल आज दिवसभर पॉलिटिक्सचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या म्हणजे परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी सोपा विषय आपण चांगला करून घेऊ. ठीक आहे, 15 मार्काचा विषय आहे, करून घ्या पॉलिटिक्स, काही चिंता नाही. ठीक आहे, परत पेपरच्या 1 तासाचा विचार करताय, वेळ मिळाला की पेपरच्या 1 तासाचा छान विचार करा.
डोळे मिटा. आता जर हे लेक्चर बघत असाल, लेक्चर झाल्यानंतर डोळे मिटा. उद्याच्या दिवसाचं चिंतन करा. उद्याच्या दिवसाचा विचार करा. सकाळी मी उठलेलो आहे. उठल्यानंतर थोडंफार काही फॅक्ट वाचलेले आहेत, आवरले, फ्रेश झालो, नाश्ता केलेला आहे आणि आता मी पेपरकडे रवाना होत आहे. 10 सव्वा 10 वाजता पेपरला पोहोचलोय. 10:30 वाजता मी आतमध्ये जाऊन बसलेलो आहे. आजूबाजूला सगळे मुलं बसलेले आहेत. तिथे गेल्यानंतरही पेपरच्या 1 तासाचा विचार करा. कसाही पेपर आला तर तो सोडवायचा आहे. अवघड येऊ दे, सोपा येऊ दे, पण प्रत्येक प्रश्न आपल्याला लक्षात ठेवा, फोडायचा आहे आणि आपल्या आवडीच्या विषयापासून सुरुवात करायची आहे. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टीचा विचार सातत्यानं करत राहा. सकारात्मक गोष्टीचा विचार करत राहा. मी परत एकदा सांगतो, तुमचा परीक्षा पास होण्या इतपत तुमचा अभ्यास झालेला आहे. त्यामुळं विनाकारण अति टेन्शन घेऊन नुकसान करून घेऊ नका. ठीक आहे. परत स्वतःशी बोलायला हवं. चारही बाजूने अभ्यास झालाय असं स्वतःला सांगा. स्वतःशी बोला ना. म्हणजे आता मी सांगतो म्हणून हे कळत असेल. मागच्या 4-4.5 महिन्यात कधी स्वतःशी बोललो नाही की रेवण या पूर्व परीक्षेसाठी असं बोलला का तुम्ही? रेवण या पूर्व परीक्षेसाठी तू काय काय केलेलं आहेस? ही पूर्व परीक्षा पास होणं तुझ्यासाठी का गरजेचं आहे? आणि एवढी मेहनत केल्यानंतर आपण पूर्व परीक्षा नक्की पास होऊ शकतो. फक्त तुला त्या पेपरला शांत राहायचं आहे, आत्मविश्वासाने पेपरला जायचं आहे. कारण सगळ्या महाराष्ट्राला जो पेपर असणार आहे तोच मला असणार आहे. पण मला एवढं माहित आहे की इतर मुलांच्या तुलनेत मी कितीतरी पटीने जास्त अभ्यास केलेला आहे, कितीतरी रिव्हिजन केलेले आहेत, 50-50, 60-60 पेपर सोडवलेले आहेत, PYQ खूप वेळा वाचलेला आहे. आता बऱ्याचशा महिला या महिलांचे लग्न झालेले आहेत, ते आणि संसार सांभाळत अभ्यास करतायत. मग मूलबाळ सांभाळत, संसार सांभाळत, माहेर सांभाळत, हे सगळं हँडल करत करत मी अभ्यास केलेला आहे. अनेक जण नोकरी करतायत, तर नोकरी झाली की परत संध्याकाळी अभ्यासाला अनेक जण बसलेले आहेत. ठीक आहे. तर अनेक जण विद्यार्थी पार्ट टाइम जॉब करतात, लायब्ररीत करतात, कुणी ATM मध्ये करतं. ह्या सगळ्या गोष्टी स्वतःला सांगत राहा. ठीक आहे. आपले आई वडील आपल्याला कशा पद्धतीने पैसे पाठवतात आणि या पैशासाठी त्यांना काय मेहनत करावी लागते. ठीक आहे. ही स्वतःला सांगत राहा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला स्थिर ठेवतील. या सगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टी तुम्हाला आपण पास झालं पाहिजे या गोष्टीची जाणीव करून देतील. त्यामुळे थोडंसं शांत बसा, स्वतःशी बोला, ध्यान करा, चांगल्या चांगल्या गोष्टीचा विचार करा, सकारात्मक विचार करा. ठीक आहे. परत तणाव घेऊ नका. तणावामुळे विसरल्यासारखं होतं. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीचा खूप जास्त ताण घेताय, तर ते ताण घेतल्यानंतर लक्षात राहील का सगळं? ते विसरल्यासारखं होईल ना, गडबड होईल काहीतरी मेंदूमध्ये. त्यामुळे ताण घेऊ नका, खूप जास्त ताण घेऊ नका. थोडस भीती वाटणार आहे आणि हे मान्य करतो, पण विनाकारण अति ताण घेण्यामध्ये बाळांनो काहीही मजा नाही. बघा पुढं, सकारात्मक राहा. म्हणजे मी तुम्हाला 1% सकारात्मक करू शकतो, तुम्ही 99% स्वतःला सकारात्मक करू शकता. त्यामुळं तुम्ही स्वतः जेवढं सकारात्मक राहाल तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं आहे आणि तेवढं आपल्याला जमलं पाहिजे. एवढा चांगला अभ्यास करता, एवढं पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, एवढं सगळं कठीण कठीण गोष्टी तुम्ही सहज मॅनेज करता, तर स्वतःला सकारात्मक ठेवता आलं पाहिजे, छान राहता आलं पाहिजे. आणि चांगला अभ्यास असणारे पोरं फक्त तो 1 तास हँडल करता येऊ न शकल्यामुळं अनेक वेळा नापास झालेले आहेत. हे तुम्हाला माहित आहे, हे तुम्ही अनुभवले. की आपल्या बाजूला एखादा असतो 4-5 वर्षापासून अभ्यास करणारा, त्याला काहीही विचार, म्हणजे तो सगळ्या लायब्ररीचा तो शिक्षकच असतो, त्याला काहीही विचारा, तो सगळं सांगतो. पण पेपर भरून माघारी आल्यानंतर त्याला 50च्या वर मार्क गेले नसतात. का रे बाबा? बाबा का रे? तो पेपरचा 1 तास कळतच नाही आपल्यासोबत काय चाललंय. आणि पेपरच्या 1 तासात ठरवून शांत राहावं लागतं बाळांनो, ठरवून. ठीक आहे. तर या गोष्टीची काळजी घ्या. बाकी पेपर आपला असणार आहे. बघा पुढं, तुम्ही पास कशामुळे व्हाल, हे लय महत्वाचं आहे बाबा, हे लय महत्वाचं आहे. तुम्ही पास कशामुळे व्हाल हे फार महत्वाचं आहे. हे सांभाळायचं आहे तुम्हाला पेपरमध्ये. हे सांभाळले की पास झाला बा. हे सांभाळ, पास झाला. अभ्यास नाही नको सांभाळ, हे सांभाळ. अभ्यास तू केलाय, तो तुझ्या डोक्यात मेंदूत आहे. प्रश्न आलाय की ते तुला जमणार आहे, पण ह्याच्यामुळे गडबडला, कार्यक्रम झाला, लक्षात ठेव, असं होता कामा नये. आणि हे फार वाईट आहे. यामुळे जर मार्क आपले जातात, या गोष्टीमुळे मार्क गेले तर या गोष्टीमुळं पुढचे 4-5 महिने आपल्याला अन्न गोड लागत नाही, गोड लागत नाही.
कुठं लक्ष लागत नाही, कुणाशी बोलू वाटत नाही, काय होतं माहिती आहे, फक्त रडायला येत. आणि हे मागच्या पूर्व परीक्षेला अनेकांनी अनुभवलेलं असेल, कारण हे मी फार जवळून पाहिलंय, अनेकांना खूप मनापासून समजवलंय, त्याच्यामुळे हे मला माहित आहे. कारण 2020ची ज्यावेळेला राज्यसेवा मी पहिल्यांदा त्यावेळेला नापास झालो त्यावेळेला हे झालं होतं माझ्यासोबत, पण आयुष्यातला सगळ्यात जास्त अभ्यास केला होता मी तिथं. मग चुकलो कशामुळं? याच्यामुळं. हे होता का म्हणे काय, एकतर कशामुळे पास व्हायला धाडसाने पेपरला गेलात तर, जर असं घाबरत घाबरत पेपरला जर गेलात, काही होणार नाही, केलेल्या अभ्यासाला काही अर्थ नाही, धाडसानं पेपरला जायचं. ठीक आहे, आपली परीक्षा आपल्यासाठी मोठी आहे ना, तर भीतीला कमी ठेवा, भीतीला लहान ठेवा, धाडस मोठं पाहिजे. ठीक आहे, धाडसानं पेपरला गेला, पास होणार. परत सिली मिस्टेक टाळल्या तर, महत्वाचं सांगतोय, हे असं जर झालं, हा 10 नंबर, 11 नंबर, 12 नंबर, 13 नंबर, 14 नंबर, 15 नंबर, बरोबर, हे 10 नंबरचा गोल जर 11 नंबरला केला, 11चा 12ला, 12चा 13ला, 13चा 14ला, 14चा 15ला, काहीच करू शकत नाही. आणि ह्याच्या एवढं मोठं दुःख जगात काय असेल म्हणजे विद्यार्थ्यांसाठी, असं मला दुसरं वाटत नाही. त्यामुळे हे होऊ देऊ नका. तुम्ही जे सराव करताना जे ठरवलंय की गोल आपल्याला कसा करायचा आहे, एखादा प्रश्न वाचून झाला की लगेच गोल करायचा, का एखाद्या विषयाचे प्रश्न सोडवून झाले की मग गोल करायचं, का 100 प्रश्न सोडवून झाल्यानंतर मग गोल करायचं. पण प्रश्न सोडवून झाला की गोल करणं हे रिस्की नसतं. एका विषयाचे प्रश्न सोडवून झाले की मग गोल करणं हे थोडं रिस्की असतं. आणि हे 100 प्रश्न झाल्यानंतर मग गोल करणं हे थोडं जास्त रिस्की असतं. याच्यासाठी भयंकर सरावाची गरज आहे. 2 गोष्टी होतात. म्हणजे जे 100 प्रश्न सोडवतात आणि मग गोल करतात ना, तर त्याच्यासाठी 2 गोष्टी अडचणीच्या असतात. एक तर वेळ पुरत नाही, आणि दुसरी गोष्ट सिली मिस्टेक होऊ शकतात. या 2 शक्यता असतात. या जर तुमच्याकडून हँडल जर होत असतील किंवा सराव करताना या गोष्टी तुम्ही मॅनेज केलेल्या असतील, तरच या गोष्टीचा वापर करा. नाहीतर आपलं हे बरे, प्रश्न झाला की कर गोल, प्रश्न झाला की कर गोल, हे बरे. येते का लक्षात? ठीक आहे. परत प्रश्न वाचताना चूक केली नाही तर, आता हे यम काय आले, प्रश्न वाचताना चूक केली नाही तर प्रश्न नीट वाचा. मी त्याचं कारण सांगतो. सोपे तर प्रश्न बरोबरच येतात, पण न येणारे प्रश्न सुद्धा बरोबर येतात जर प्रश्न नीट वाचला तर. प्रश्न तुम्हाला मी पुढे जाऊन सांगतो, काही प्रश्न मी घेतलेले आहेत. जर तुम्ही प्रश्न नीट वाचला तर सोपे प्रश्न सुद्धा बरोबर येतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. गडबड केल्याने सोपे प्रश्न नाही चुकले नाहीत तर वेळ कमी आहे, आणि त्याच्यामुळे जर तुम्ही गडबडीत आहे का नाही, योग्य का अयोग्य, चूक का बिनचूक, अचूक का बरोबर, ठीक आहे, का अचूक का बिनचूक, सत्य असत्य, हे जर नीट नाही वाचलं गडबड होते. तर त्याच्यामुळं गडबड करू नका. ठीक आहे, गडबड होऊ देऊ नका. म्हणजे वाचतानाही OMR मध्ये गोल करतानाही गडबड होता कामा नाही. या गोष्टी सांभाळा. टाइम मॅनेजमेंट उद्याच्या पेपरला सगळ्यांपुढे हा टास्क मोठा असेल. पॉइंट टू बी नोटेड गाईज. टाइम मॅनेजमेंट, 100व्या प्रश्नापर्यंत व्यवस्थित पोहोचणं हा टास्क असेल, आणि व्यवस्थित पोहोचायला हवं. ठीक आहे. 100व्या प्रश्नापर्यंत जर व्यवस्थित पोहोचला तर निकालात येण्याचे किंवा अटेम्प्ट चांगले झाले तर निकालात येण्याची शक्यता जास्त असणार आहे. अटेम्प्ट किमान 90+ ठेवा. मी सांगतो बाबा, मी नेहमीच सांगतो, अटेम्प्ट 90+ आपला असला पाहिजे. अटेम्प्ट आपला 70 नसावा, अटेम्प्ट आपला 75 नसावा, आणि अटेम्प्ट आपला 80 नसावा. खूप कमी लोक असे असतात ज्यांचा अटेम्प्ट 80 आहे आणि त्यांचे बरोबर 65-67 आलेत. खूप कमी लोक असे. पण आपला गोरगरिबाचा आपला अटेम्प्ट, ठीक आहे, हा 90+ असला पाहिजे, जेणेकरून इकडे आपले म्हणजे जवळपास 65-70च्या आसपास प्रश्न बरोबर येऊ शकतात. आपलं असं नाही की 80 सोडवले आणि एवढे बरोबर आले, आपल्याकडे नाही होणार. ठीक आहे, खूप कमी असतात.
विद्यार्थी असे अपवादात्मक ज्यांची तेवढी अॅक्युरेसी असते, 80 सोडवले की 70 बरोबर येतात, ठीक आहे. तर त्याच्यामुळे अटेम्प्ट हा तुमचा म्हणजे 85च्या वर कमीत कमी तुमचा अटेम्प्ट 86-87 कमीत कमी, मॅक्झिमम पोरांचा अटेम्प्ट हा 90+ असावा. फायदा होतो, राज्यसेवेला बरेचदा तोटा होतो अटेम्प्टचा, कारण निगेटिव्ह मार्किंग जास्त आहे, इकडे आपल्याला फायदा होतो, ठीक आहे. म्हणजे 10 जरी प्रश्न तुम्ही लॉजिकली जरी सोडवले आणि 10 पैकी जरी तुमचे 4-5 बरोबर आले तरी तुम्ही प्लस मध्ये असता. त्याच्यामुळे तुमचा अटेम्प्ट व्यवस्थित असावा. पण कसे प्रश्न सोडवायचे नाहीत हे पण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. कसे प्रश्न सोडवायचे नाहीत हेही तुम्हाला सांगतो, आणि कसे प्रश्न सोडवले पाहिजेत हेही तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे. परत चूक लक्षात आल्यावर स्वतःला सावरलं तर, हा बरेचदा असं होतं, पेपर सोडवत असताना एखादा प्रश्न आपण सोडवतो, गडबड झाल्यामुळं आपला प्रश्न एकतर वाचताना चुकतो किंवा आपला प्रश्न एकतर गोल करताना चुकतो, बरोबर. मग आपल्याला तिथंच ते कळतं आणि मग आपल्याला आपले 12 वाजतात. गेला 1 मार्क गेला. इथं स्वतःला म्हणजे स्टेबल करणं फार गरजेचं आहे. समजा एखादा 5 नंबरचा प्रश्न तुमचा चुकला, आणि पुढे आपल्याकडे 95 प्रश्न आहेत, टिकून राहा, टिकून राहा. एक चूक झाली म्हणजे आभाळ कोसळलं असं नाही, ते प्रेशर लक्षात ठेवा, तिथं घेऊ नका, नाहीतर पुढचे कितीतरी प्रश्न चुकतील. त्यामुळे एखादा प्रश्न आपला चुकलेला आहे आणि ते तुमच्या पटकन लक्षात आलं तर तिथं स्वतःला सावरा, ठीक आहे. परत शेवटच्या 10 मिनिटात टिकून राहिला तर तुम्ही म्हणणार अख्खं गाव सांगतं 1 तासामध्ये नीट राहा, हा बाबा सांगतो शेवटच्या 10 मिनिटामध्ये. आता मला सांगा, एखादा विषय आपला राहिला, म्हणजे शेवटी आपण मॅक्झिमम पोरं काय करतो रे, कुठला विषय घेतो, मॅथ रिझनिंग, आणि मॅथ रिझनिंग राहिल्यानंतर आपण वेळ बघतो का नाही, बघतो का वेळ, 100% बघतो. आणि जर असं जर झालं की आपल्याकडं 10च मिनिटं राहिलेत, किंवा म्हणजे इतर विषय सोडवत असताना आपण जेवढं वॉच बघत नाही किंवा घड्याळ बघत नाही ना, तेवढं आपण मॅथ रिझनिंग सोडवताना बघतो. म्हणजे समजा पॉलिटिक्स सोडवत असताना आपण एकदा घड्याळ बघत असेल तर आपण मॅथ रिझनिंग सोडवत असताना 4-5 वेळा घड्याळ बघतो, कारण ते मॅथ रिझनिंग आहे, किती वेळ जातो हे कळत नाही मॅथ रिझनिंग सोडवत असताना, ठीक आहे. मग आपल्या लक्षात येतं की आता 10 मिनिटं राहिले आणि मॅथ रिझनिंगचे आपले 15 प्रश्न सोडवायचे राहिले, गळपटला तिथंच. म्हणून हे 10 मिनिटं घेऊन आलो, हे नाही कोणी सांगणार. शेवटचे 10 जरी मिनिटं राहिले असले आणि तुमच्याकडे जरी 15 प्रश्न शिल्लक असले, 15 प्रश्न, जर तुम्ही त्या 10 मिनिटांमध्ये शांत राहिला आणि काळजीपूर्वक तुम्ही 10-12 प्रश्न जरी अटेम्प्ट केले ना, समजा 12 प्रश्न अटेम्प्ट केले तर त्यातले 10 प्रश्न बरोबर येऊ शकतात. पण तिथे जर गडबड झाली, कुठला प्रश्न सोडू, कुठला प्रश्न सोडू, हा का, हा का, हा नाही, हा सोपा आहे, नाही हा मोठा आहे, नाही हा बारका आहे, हा सोडवतो, असं करत करत असताना कसे तरी तुमचे मग 2-3 प्रश्न सोडवून होतील, आणि त्यातला जर एखादा दुसरा बरोबर आला तर आला, ठीक आहे. त्यामुळं ह्या शेवटच्या 10 मिनिटांमध्ये जरी तुम्हालाच्याकडे वेळ कमी उरला असेल आणि शेवटचे म्हणजे कमी वेळ आहे आणि जास्त प्रश्न असतील, तरी गडबड होऊ देऊ नका. मी सांगतो ना की शेवटच्या मिनिटापर्यंत संयम सोडायचा नाही आणि तलवार खाली ठेवायची नाही. अगदी 60व्या मिनिटापर्यंत धडपडत राहायचं, 60व्या मिनिटापर्यंत लढत राहायचं, ठीक आहे. पुढे बघा, हा आता हे काही प्रश्न आहेत, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. अजून काय आपलं राहिलंय का? हा, अजून एक गोष्ट इथं सांगून देतो तुम्हाला, पहा की आपल्याकडं 100 प्रश्न आहेत, तर त्यातले 35 मिनिट, मी परत एकदा सांगतोय, 35 मिनिट हे जीएस ला द्यायचे. कशाला द्यायचे रे? जीएस ला द्यायचे. आणि 25 मिनिट हे मॅथ रिझनिंगला द्या. अख्खं गाव 20 सांगतं, पण मी 25 सांगतो. 25 सांगितले की किमान 20-22 मिनिटं आपल्या हातामध्ये उरणार आहेत, ठीक आहे. त्याच्यामुळं 35 मिनिटांमध्ये 80 प्रश्न सहज होऊ शकतात व्यवस्थित, ठीक आहे. 35 ते 36-37 लागू द्या, पण मिनिमम सांगतोय, मिनिमम 22 मिनिटं तरी, मिनिमम 22 मिनिटं तरी मॅथ रिझनिंगला द्यायचीच आहेत, ठीक आहे.
दुसरं आपला हा 50-50चा पॅटर्न लक्षात ठेवा. 50-50 मध्ये आपले सोपे विषय कुठले रे? पॉलिटी, जॉग्राफी, हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स. या 4 विषयांचे आपले 50 प्रश्न. इथं मिनिमम तुम्हाला सांगतो, इथं मिनिमम मला 40-42 प्रश्न बरोबर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. राहिले विषय आपले मॅथ, रिझनिंग, सायन्स आणि करंट. ठीक आहे. इथले जे 50 प्रश्न आहेत, तर इथं तुम्हाला मिनिमम 27, 28 किंवा 30 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करा इथं, किंवा 26, 27, 28 म्हणजे 25च्या पुढेच तुम्ही जाण्याचा प्रयत्न, मिनिमम 25च्या पुढे तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, जर या 4 विषयापैकी एखादा विषय अवघड आला तर तिथं असा विचार करू नका की आता आपले 41-42 टार्गेट पूर्ण होणार नाही. इथं जर प्रश्न अवघड आला असेल किंवा इथं जर एखादा टॉपिक अवघड आला असेल तर यातला एखादा टॉपिक सोपा असणार आहे नक्की. यासाठी शेवटपर्यंत टिकून राहावं लागतं. इथला जर एखादा विषय अवघड आला तर इथला एखादा विषय सोपा असेल, हे लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, समजा तुम्ही आवडीच्या विषयापासून प्रश्न सोडवायला सुरुवात करणार असाल आणि समजा तुम्ही पहिल्यांदा पॉलिटी घेतलं, आणि पॉलिटीचे पहिले 3-4 प्रश्न अवघड निघाले. आता काय करायचं? म्हणजे जे आपल्या हक्कात होते तिथंच प्रश्न अवघड आले. संयम ठेवा. पुढं काहीतरी खूप जास्त सोपं असू शकतं. त्याच्यामुळं स्टेबल राहा, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. नाहीतर बरेचदा असं होतं की माझा हा विषय पेतला होता आणि या विषयाचे 4-5 प्रश्नच मला जमले नाहीत, आता माझा विषय संपला. तिथंच आपल्याला असं वाटतं. म्हणजे सुरुवात जरी कडू असली, शेवट गोड असू शकतो. संयम पाहिजे. ठीक आहे. हे तुम्हाला सांगायचं होतं या निमित्तानं. मला महत्वाचा मुद्दा होता जो सांगणं मला गरजेचं वाटलं. ठीक आहे. बघा पुढं. हा, आता हे काही प्रश्न मी घेतलेत जे कसे सोडवले पाहिजेत. म्हणजे प्रश्न नीट वाचल्यानंतर किंवा थोडासा व्यवस्थित विचार केल्यानंतर एखादा न माहित असलेला प्रश्न कसा बरोबर येऊ शकतो याचं उत्तम उदाहरण हा प्रश्न आहे. बघा काय म्हणतंय, 1857च्या उठावानंतर बंगालमधील नील उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्यांविरुद्ध उठावात यश मिळण्याचं कारण काय? अनेकांनी हा मुद्दा वाचला असेल, अनेकांनी वाचला नसेल. ठीक आहे. माझ्या माहितीप्रमाणे नसेल वाचला. मग तरी हा प्रश्न, अरे सर हा प्रश्न मी वाचलाच नाही, हा प्रश्न अननोन आहे, मग फक्त वरून बघून सोडून द्यायचा का असा प्रश्न? नाही, वाचा तरी प्रश्न नीट वाचा. बघा काय सांगितले, नील उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्यांविरुद्ध उठावात यश मिळण्याचं कारण. यश जर मिळणार असेल तर काहीतरी चांगल्या गोष्टी झाल्या असतील. बघा काय पहिलं ऑप्शन काय, उपक्रमशीलता आणि सहकार्य. एकमेकात सहकार्य असल्यामुळेच यश मिळू शकतं. पॉझिटिव्ह गोष्ट आहे, सकारात्मक गोष्ट आहे. हे बरोबर. परत संघटन आणि शिस्त, अगदी बरोबर. संघटन पाहिजे, शिस्त पाहिजे, हे सुद्धा बरोबर वाटतंय. सी काय सांगतं, मळेवाल्यात पडलेली फूट पडल्यानंतर यश कसं मिळेल रे? विरुद्धार्थी झालं की नाही रे? विरुद्धार्थी झालं. मग सी ऑप्शन घालवा. कुठं कुठं सी आहे? आपल्याला कारण विचारलंय, कारण. मग सी तर कारण नाही, मग सी कुठं आहे? सी गेला, सी परत सी 1 गेला, 3 गेला, 4 गेला, पर्याय क्रमांक 2. अनेकांनी तो काय विचार केला बरेच जणांनी माहितीये का, हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य. म्हणणार हिंदू मुस्लिम तर त्यावेळेला काहीच ऐक्य नव्हतं, हे तर शेतकरी ऐक्य दिलंय. हा ना शेतकरी ऐक्य. मग त्यांना वाटलं डी कुठं आहे, बघा डी. मग अनेकांनी, तुम्हाला सांगतो कुठलं उत्तर मारलंय, अनेकांनी एकतरी 1 मारलंय किंवा 2 मारले. हा, म्हणजे अनेकांनी काय केलं, हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य कसं असेल म्हणून तो ऑप्शनच पकडला नाही, म्हणून डी काढलं. बघा इथं डी गेलं, इथं डी गेलं. ठीक आहे. त्याचबरोबर काय केलं, हा, आणि त्याच्यामध्ये इथं फूट जे आहे, फूट हे धरलं त्याच्यामध्ये आणि एबीसी उत्तर मारलं. काय असं
म्हणजे असा विचार कसा काय करू शकता? इथं स्पष्टपणे आपल्याला दिसतंय, इथं स्पष्टपणे आपल्याला दिसतंय की यश आणि फूट, मयवाल्यात जर फूट जर पडलेले असेल, मयवाल्यांमध्ये फूट जर पडलेले असेल तर यश कसं मिळेल रे? ठीक आहे. म्हणून काय की एखादा प्रश्न घेत नाही पण तो नीट वाचा. नीट वाचल्यानंतर त्याचं उत्तर बरोबर येतं. चला पुढं. हा मागाचा प्रश्न बघा काय म्हणतंय. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ठीक आहे. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? बघा पहिलं विधान, वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. हे जिंदगीत वाचलं का रे आपण? उल्हास नदी आणि वैतरणा कधी वाचलं का? उल्हास नदी, उल्हास नदीची लांबी 122 किलोमीटरची आहे आणि वैतरणा ही उल्हास नदीची उपनदी आहे. वाचलं कधी? वाचलंच नाही कधी. ह्याला का बरोबर धरलं बरं अनेकांनी आणि एबीसी उत्तर मारलं? काय गरज होती का? साधं सिंपल आहे ना, आपल्याला माहित आहे उल्हास ही वेगळी नदी आहे, वैतरणा ही कोकणातील वेगळी नदी आहे. वैतरणा ही कोकणातील सर्वात लांबीनं मोठी नदी आहे. मोठी किती आहे रे लांबी? 154 किलोमीटर. उल्हासची लांबी किती आहे? 122 किलोमीटर. ठीक आहे. सगळ्यात उत्तरेकडची नदी आहे हे वैतरणा. हे आपल्याला माहित पाहिजे ना. कुठं होतं रे वैतरणाचा उगम? कुठं होतो वैतरणाचा उगम सांगा? तर त्र्यंबकेश्वर, नाशिक मधलं त्र्यंबकेश्वर जे आहे, त्र्यंबकेश्वरच्या इथं ब्रह्मगिरी आहे. ब्रह्मगिरीच्या पश्चिमेला कोणाचा उगम होतो? सह्याद्री पर्वतातील त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरीच्या पश्चिमेला कोणाचा उगम होतो? वैतरणाचा. मग उल्हासचा उगम कुठं होतो? उल्हासचा कुठं होतो? लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, लोणावळा, लोणावळा घाट, लोणावळ्याच्या ठिकाणी बोर घाटात. कुठं रे? बोर घाटात उगम होतो. कुणाचा? त्या उल्हासचा. माहित पाहिजे की नाही? आणि मग त्या वैतरणाच्या, आता उल्हासच्या उपनद्या कुठल्या आहेत? भातसा, भातसा, काळू, लक्षात ठेव, काळू आणि मुरबाडी. कोणाच्या उपनद्या आहेत रे? कुणाच्या? उल्हासच्या. कुणाच्या? उल्हासच्या. आणि वैतरणाच्या उपनद्या कुठल्या आहेत? सूर्या, सूर्या, पिंजाळ आणि तानसा. लक्षात ठेवा, तिन्ही उपनद्या अत्यंत महत्वाच्या उपनद्या आहेत. आता इथं गडबड होता कामा नये. तानसा म्हणलं की वैतरणा आणि भातसा म्हणलं की उल्हास. लक्षात ठेवलं पाहिजे. कळलं आपल्याला? ये चुकीचं आहे. मग ये कुठं कुठं आहे? इथं ये आहे, पर्याय क्रमांक 1 गेला. इथं ये आहे, पर्याय क्रमांक 3 गेला. इथं ये आहे, पर्याय क्रमांक 2 गेला. पर्याय क्रमांक 4 आपल्याला काय? खानापूर पठार दक्षिणेला आहे, कृष्णा नदी, हे बरोबर आहे. आणि मन्याड नदी गोदावरी नदी खोऱ्यात येते, हेही बरोबर आहे. पण आपल्याला कळलं ना की बाबा समजा कन्फ्युजन होत असेल की कृष्णा नदीच्या दक्षिणेला खानापूर पठार आहे का उत्तरेला आहे, कन्फ्युजन होते. जावा ना, इलिमिनेशन मेथडचा वापर करा, प्रश्न बरोबर येणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ते जावं लागणार आहे. बरोबर. आता मला सांगा, वैतरणा नदी कुठली खाडी आहे रे? वैतरणा नदीवरती, वैतरणा नदीवरती कुठली खाडी आहे? खाड्यांवरती खूप वेळा प्रश्न येतात. कुठली खाडी आहे वैतरणा नदीवरती? वैतरणा नदी कुठली खाडी आहे? दातीवारची खाडी. लक्षात ठेवा, दातीवारची खाडी. उल्हासवरती कुठली खाडी आहे? वसईची खाडी. उल्हास नदीवरती वसईची खाडी आहे. याच्यावरती एक प्रकल्प आहे वैतरणावरती. कुठला? मोडक सागर. सागर कुठला रे? ठाणे. माहिती आहे का? ठाणे 2014ला विभाजन झालेला आपला ठाणे कुठल्या नदी काठावर वसलंय? उल्हास. येते का लक्षात? अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षा अभिमुख अभ्यास करायचा असतो. ठीक आहे. चला पुढं. इथं काय आपण शिकवायचं नाही आज आपल्याला, आपल्याला परीक्षेला जाता जाता पाहायचं आहे. आता हा प्रश्न तुम्ही म्हणणार सर हा प्रश्न नाही वाचला सर, सर हा प्रश्न नाही वाचला, आता काय करायचं? बघा,
पुढील विधाने विचारात घ्या. काय म्हणतंय विधान क्रमांक 1, अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे. वाचला असेल तर माहित आहे, नसेल तर नाही माहित. आपण अशा प्रश्नांना अशा विधानाला बरोबर धरायचं आपल्याला नाही माहित, पण असे प्रश्न सोडून नाही चालत. मी तुम्हाला सांगतो प्रश्न असेच सोडायचे जे वन लाईनर आहेत, वन लाईनर आहेत आणि ज्याच्यामध्ये इलिमिनेशन करायलाच काही जागा नाहीये. ठीक आहे, किंवा ब्रॉड अप्रोच जो काही आहे आपला, म्हणजे असा विस्तारित दृष्टिकोन पकडायला किंवा धरायला काही स्कोप नाहीये, असे प्रश्न फक्त सोडून द्यायचे. तसे प्रश्न घेऊन आलो की कुठले प्रश्न सोडायचे. ठीक आहे. परत अटल इनोव्हेशन मिशन एम ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. माहित आहे का काय? वाचलंय का? मग कशाला चुकीचं धरायचं आपण? असे जे काही हे बघा, एखादा प्रश्न चुकू शकतो तुमचा ह्या ब्रॉड ऑपरेशन. आता याचा वरील दोन्ही विधाने ए आणि बी बरोबर असं याचं उत्तर आहे. मी सांगतो असे जर 10 प्रश्न असतील जे माहीतच नाही, पण त्याच्यामध्ये असं थोडंसं ब्रॉड ऑपरेशन जर तुम्ही केला तर त्यातले किमान तुमचे 5-6 प्रश्न बरोबर येतीलच. येणार 100. एखादा प्रश्न चुकू शकतो ना रे. ठीक आहे. त्याच्यामुळे असे जे प्रश्न आहेत असे प्रश्न सोडायचे नाहीत. या प्रश्नांना आपला ब्रॉड अप्रोच पकडायचा. विनाकारण एखादं विधान माहित नाही त्याला चूक म्हणायचं नाही, पॉझिटिव्हच घेऊन जायचं. ठीक आहे. पुढं आता हा प्रश्न बघा. आता इथं वरील पैकी सर्व उत्तरच नाहीये किंवा ऑप्शनच नाहीये. मग आता काय करायचं? प्रश्न तरी नीट वाचा. प्रश्न तरी नीट वाचा. काय म्हणते खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक म्हटलंय, अचूक अचूक. आणि ज्या वेळेला मी परत एकदा सांगतोय, ज्या वेळेला तुम्हाला बरोबर योग्य असा पर्याय निवडण्यासाठी सांगितलं जातं त्यावेळेला 100% जो आहे तो जास्त पर्यायाचा ऑप्शन निवडायचा. जास्त. आता इथं बघा एक आहे फक्त ए आणि बी आहे, तर असं नाही. म्हणजे हे सिंगल वाले तर नसतातच. निगेटिव्ह जर निवडायचं असेल निगेटिव्ह, तर त्यावेळेला तुम्ही कमीत कमी ऑप्शन तुम्ही चूज करू शकता. म्हणजे आतापर्यंत आयोगाचा हाच ट्रेंड राहिलेला आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो तुम्ही सराव करताना ते यूज केलंच असेल तरीही मी तुम्हाला ते सांगितलं. बघा काय म्हणतंय, महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो. काय माहित आहे का? कन्सेप्च्युअल जर केला असेल तर ते तुम्हाला सेंटेन्स माहित आहे. मी ते इलिमिनेशन मेथडचा कसा वापर करायचा तुम्हाला सांगतो. बघा, राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून आहे. प्रामुख्याने म्हणजे फक्त किंवा केवळ किंवा एकमेव. ठीक आहे, इथं गडबड असू शकते. परत नैऋत्य मोसमी वारे घाट माथ्यावरून पूर्वेकडे जाताना त्यांची बाष्पधारण शक्ती वाढते. ऊन असेल तर उन्हामुळे बाष्पधारण शक्ती वाढते. मग घाट माथ्याकडून पूर्वेकडे म्हणजे की आपल्या पठाराकडे. आता हे विधान बरोबर आहे पण तिथे तुमच्या ते लक्षात येईल नाही येईल. पण चौथं विधान तुमच्या लक्षात येईल. विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. ह्याचं कारण काय लक्षात येण्याचं कारण हा पीवायक्यू आहे. हा पीवायक्यू आहे आणि हे पुस्तकात सुद्धा आहे. मग हे विधान कन्फर्म बरोबर आहे ना, आपल्याला अचूक निवडायचं आहे. मग जिथं जिथं डी आहे तो किंवा ते ऑप्शन आधी आपण चूज केला पाहिजे. इथं डी आहे का? नाही. ए आणि बी इथं डी आहे का? नाही. इथं डी आहे का? नाही. पर्याय क्रमांक 4. इलिमिनेशन मेथडचा वापर करा. म्हणजे एखादं विधान तुम्हाला कन्फर्म माहित आहे तर त्या विधानाला धरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. गडबडून जाऊ नका. त्यामुळे असे जे प्रश्न आहेत जे थोडेसे स्टेटमेंट वाईज आलेले आहेत त्यांना जर तुम्ही इलिमिनेशन मेथडचा वापर करून जर सोडवण्याचा प्रयत्न केला. आता मग विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण का वाढत जाते? कारण पूर्व जो भाग आहे, पूर्व विदर्भ, आता पश्चिम विदर्भ म्हणजे तो अमरावती, मग बुलढाणा, मग वाशिम आणि मग यावण त्याव. पण पूर्व विदर्भाचा भाग म्हणजे गडचिरोली, गोंदिया, तिकडे चंद्रपूर, भंडारा. मग इकडे का पावसाचं प्रमाण वाढत जातं? कारण तिकडचा बंगालचा जो उपसागर आहे ना कोपऱ्याकडचा, तो पूर्व विदर्भाच्या कोपऱ्याकडचा, त्याचा प्रभाव पूर्व विदर्भावरती आहे. तर त्याच्यामुळे इकडे पावसाचं प्रमाण वाढत जातं. एवढंच लक्षात ठेवा. आणि हे विधान आयोगानं पीवायक्यू मध्ये विचारलेलं आहे याच्या आधी. ओके. तर मग अशा पद्धतीनं असे काही प्रश्न आपल्याला सोडवायला लागतात. बघा पुढं, प्रार्थना समाजाच्या वतीनं. आता हा एक प्रश्न आहे, त्याला पण इलिमिनेशन मेथडनं आपण सोडवलं पाहिजे. बघा,
प्रार्थना समाजाच्या वतीनं खालीलपैकी कोणती सामाजिक कामं केली आहेत? बघा, नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापन मजुरांची स्थिती सुधारण्याचं काम केलं. अरे स्थापले ना प्रार्थना समाजाच्या माध्यमातून कधी? 1911ला. किती वेळा आला हा प्रश्न? आहे का नाही? वाचलं ना पुस्तकामध्ये? सोशल सर्व्हिस लीग प्रार्थना समाज यांचा संबंध आहे. नाम जोशीने त्याची स्थापना केली. अजून 2 जण होते, बघून घ्या कोण आहेत ते. परत देश सेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी म्हणजे भारत सेवक संघ, इंग्लिश आणि मराठी, आपल्याला मराठीतून वाचायची सवय, इथं आलं इंग्लिश माहित पाहिजे. भारत सेवक समाजाची स्थापना केली कधी रे? 1905 ला. माहित आहे ना? गोखले आणि प्रार्थना समाज यांचा देखील संबंध आहे. म्हणजे ए आणि बी बरोबर आहे. बघा ए बी कुठं आहे? इथं ए बी, इथं ए बी, परत इथं ए बी नाही, इथं ए बी नाही. 2 गेला, 4 गेला. परत या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ आश्रम काढले. कन्फ्युजन आहे, नाशिक का पंढरपूर? कन्फ्युजन आहे. थांबा, पुढे जावा. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ती प्रेसड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली. कधी रे? 1906 ला. अत्यंत प्रसिद्ध संस्था आहे, ज्याच्यावरती ऐकून खूप वेळा प्रश्न विचारलाय. आणि ही व्यक्ती प्रार्थना समाजाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे ए बरोबर आहे, बी बरोबर आहे, डी बरोबर आहे. कुठे आहे ए बी डी? जर इथं वरील पैकी जर सर्व असतं तर 99% पूर्ण हा प्रश्न चुकली असती कन्फ्युजन मुळे. बाकी पुस्तकामध्ये हे सुद्धा आहे की नाशिक नसून पंढरपूर आहे. हे तुम्ही पुस्तकामध्ये सुद्धा वाचलेलं आहे. ठीक आहे. तर आता हे जे आहे पंढरपूरला, हे रावजी भोसले नावाचे एक व्यक्ती होते. रावजी भोसले. ठीक आहे. रावजी भोसले नावाचे एक व्यक्ती, ज्या व्यक्तीनं पंढरपूर येथे अनाथ बालकाश्रम सुरू केलेलं आहे. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता प्रार्थना समाज म्हणले की आयोगाच्या अत्यंत आवडीचा मुद्दा आहे, ज्याच्यावरती प्रश्न असतो. याही वेळेला प्रश्न येऊ शकतो. प्रार्थना समाज आणि आर्य समाज. ठीक आहे. प्रेडिक्शन म्हणून लक्षात घ्या. प्रार्थना समाज, आर्य समाज प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली रे? कधी झाली प्रार्थना समाजाची स्थापना? 1 मार्च 1867. कुणी केले रे? आत्माराम पांडुरंग तरखडकर. हे 2 भाव लक्षात ठेवा. अजून एक त्यांचा भाव आहे पांडुरंग का दादोबा? दादोबा पांडुरंग तरखडकर. हे दोन्ही भाव लक्षात ठेवा. दोन्ही भावांनी वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्यात. अध्यक्ष वेगवेगळ्या संस्थांचे आहेत. आणि प्रार्थना समाजाचे अध्यक्ष हे आत्माराम पांडुरंग तरखडकर आहेत. मग परमहंस सभेचे कोण? तर दादोबा पांडुरंग तरखडकर. तर हे जे कन्फ्युजन आहे ते दूर करा. आता ह्याच जे मुखपत्र होतं, मुखपत्र ते कुठलं होतं रे? सुबोध पत्रिका. ह्याचं ब्रीद वाक्य काय होतं? सत्यमेव जयते. ठीक आहे. सत्यमेव जयते. परत अजून आपण याच्यामध्ये काय लक्षात ठेवू शकतो? तर पहा, आता अजून कोणी कोणी काय काय स्थापन केले हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. ठीक आहे. बघा, मजुरांसाठी रात्रशाळा. काय रे? मजुरांसाठी रात्रशाळा. ह्याच्यावरती प्रश्न आलाय. मुंबई या ठिकाणी कुणी सुरू केली? भिकोबा लक्ष्मण चव्हाण. परत प्रार्थना समाजाच्या माध्यमातून आर्य महिला समाजाची स्थापना कुणी केली? आर्य महिला समाज. कुणी रे? समाज 1882 ला. कुणी? पंडिता रमाबाई. का रमाबाई रानडे रे? पंडिता रमाबाई. ठीक आहे. परत अजून याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो? तर
ठीक आहे, एवढे मुद्दे सध्या तुमच्यासाठी पुरेसे आहेत असं मला वाटतंय. आणि अजून एक मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे की ज्याच्यावरती एक मुद्दा कुठला तरी राहिला, हा, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून तुकाराम बीज साजरा केला जाईल. तुकाराम बीज याच्यावरती आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही सगळा अभ्यास केलेला असेल. बाकी एवढंच मला सांगायचं आहे की इलिमिनेशन मेथडच्या माध्यमातून या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे सोबत पत्रिका होतं, हे कुणी चालू केलं होतं रे? प्रार्थना समाजाचा प्रचार करण्यासाठी राघव भांडारकर. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मगाशी जसं सांगितलं की खालीलपैकी कोणत्या नेत्याने आयटीके कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवले नाही? आता सगळे अध्यक्ष आपण पाठ करू का? नाही म्हणलंय, निगेटिव्ह विचारलंय. कमीत कमी ऑप्शन निवडायला पाहिजे होता आणि पुढे जायला पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने तुम्ही जर अनेक, म्हणजे हे सरावानं जमतं, फक्त सरावानं. इथं मी सांगतोय आणि तुम्ही तिथं केलं असं नाही होणार. आणि कधी तो सराव केलेला असेल, पण एखादा दुसरा प्रश्न असा असेल आणि तो तुम्हाला सोडवायचाच असेल तर या मेथडनं तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. पहा बरं पुढं. आता हा पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश आहेत? वाचले का तुम्ही? नाही वाचलं. मी वाचले का? नाही वाचलं. मग कसा सोडवायचा? बघा, अवघड म्हणजे अवघड म्हणू शकत नाही आपण, अननोन म्हणू शकतो थोडासा. वाचनात नाही. बघा, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाच्या खालीलपैकी कोणते उद्देश आहेत? एखादा कार्यक्रम सुरू करत असताना तो उद्देश आपला चांगला असतो, काहीतरी फायदा व्हावा म्हणून असतो. बघा काय म्हणतोय, ए, भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे. ठीक आहे. आता पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम आहे तर त्याचा उद्देश असेल की भूमी उपयोजन करायचं, उत्पादन आपलं वाढवायचं. का असं असेल? उत्पादनात घट करणं, काय उत्पादनात वाढ करणं. त्यामुळे ए बरोबर आहे. परत वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे क्षरण थांबवायचं. वाहत्या पाण्याला नियंत्रण करायचं आणि जे काही माती वाहून जाते, भूमीचं जे काही क्षरण होतं ते थांबवणं. बरोबर. बी सुद्धा सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे आणि या विकास कार्यक्रमाला साजेसं असं आहे. आता सी काय सांगतं? गुंतवणूक कमी आणि उत्पादन खर्चात वाढ करणे. असं असेल का? लक्ष असेल का? एखादा उपक्रम चालू करायचा आणि उत्पादन खर्चात वाढ करायची. वाढ आपण म्हणतो ना, कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त आपल्याला उत्पन्न मिळालं पाहिजे. ठीक आहे. उत्पादन खर्चात वाढ करा असं म्हणते. मग हे येईल का? नाही येणार. मग आपले ए आणि बी बरोबर आहे. तर प्रश्न नीट वाचा, काळजीपूर्वक वाचा, उत्तर बरोबर येतात. आणि एखादा प्रश्न जर तुम्हाला अवघड जात असेल तर तो किमान 2 वेळा तरी वाचा, काही ना काही क्लू सापडतो. ठीक आहे. पुढं बघा, आपला पुढचा प्रश्न आहे, हा, डॅश डॅश या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाया करण्यासाठी फाशी देण्याचा वधस्तंभ उभारला होता. आता इथं जर मी असतो तर मी अँड्रू फ्रेझर मारला असतं, कारण हे माझ्या वारंवार कुठं ना कुठं वाचनात आलंय. हे नाव म्हणजे डोक्यात कुठं ना कुठं ते होतं वाचल्यामुळं, त्यामुळे हे मी मारलं असतं. बाकी 3 नावं काय माझ्या ओळखीची नाहीयेत, पण मी सोडवण्याचा प्रयत्न केला असता. पण तुम्हाला याच्याबद्दल काहीच माहिती नसेल, म्हणजे इथे इलिमिनेशन मेथड वापरताच येत नाही, काहीच डोकं लावू शकत नाही, तर असे प्रश्न स्किप केले पाहिजेत. ठीक आहे. उगीच सोडवायचे म्हणून काही मारायचं नाही. परत आता हा एक प्रश्न आहे, वाचले का तुम्ही? मला सांगा, वाचले का? भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी 2022-23 नुसार मेक इन इंडिया 2 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश आहे? वाचले का? ठीक आहे, वाचले. पण असे प्रश्न सोडायचे नाहीत. काय म्हणतंय? पोलाद, व्यायामशाळा उपकरणे, खेळणी, मत्स्यपालन. अनेकांना असं वाटलं की मत्स्यपालन कशाला असेल त्यात, म्हणून अनेकांनी एबीसी. अरे तू वाचलंच नाही, मग मत्स्यपालन नसेल हे कशावरून ठरवतोय? बरोबर आहे ना. मग ह्याला पॉझिटिव्ह घ्या ना. आणि अशा वेळेला आयोगाने नेहमी ब्रॉड अप्रोच वापरतं, सकारात्मक दृष्टिकोन वापरतं. ठीक आहे. त्यामुळे याचं ए बी सी डी चारही बरोबर, वरील पैकी सर्व बरोबर. असे प्रश्न नाही सोडायचे, चुकूनही असे प्रश्न सोडायचे नाहीत. ठीक आहे.
पुढं हा आता हा प्रश्न आपण नेहमी त्रिवार्ताचं हवामान करतो, बरेचदा अनेक जण कोपेनचं हवामान करत नाहीत. मग हा प्रश्न कसा सोडवायला पाहिजे होता? आपल्याला एवढं तरी माहित आहे की एएम आपण वाचतो ना, म्हणजे त्रिवार्ताचं हवामान वर्गीकरण किंवा करत असताना आपल्याला माहित आहे एएम म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर एएम म्हणजे सह्याद्रीचा भाग, तिथं पाऊस खूप जास्त असतो. एवढं तर माहित आहे हे एएम म्हणजे एम म्हणजे मान्सून, जिथं जास्त पाऊस पडणार आहे पावसाचा भाग आहे. मग कुठेतरी असेल ना मान्सूनचा बघा उष्ण कटिबंधीय मान्सून, मग डी ची जोडी 3 ला लागेल. बघा डी ची जोडी 3 ला इथंच लागते फक्त पर्याय क्रमांक 1. मग अशा जोड्या लावा हे करायच्या नाही, सोडायच्या नाहीत. आणि काही ना काही वाचल्यानंतर क्लू लागणार आहे, तर असे प्रश्न सोडवले पाहिजेत. आता इथं परत एक सांगतो, डीएफ डीएफ किंवा ईएफ जर आलं ना, डीएफ किंवा ईएफ लक्षात ठेवायचं बर्फाचा प्रदेश किंवा हिमालयाचा भाग, हिमाच्छादित प्रदेश. त्याचबरोबर बीडब्ल्यूएच किंवा बीएचडब्ल्यू असं काही जर आलं तर लक्षात ठेवायचं वाळवंट. ठीक आहे, एवढ्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. आता बघा डीएफ म्हणजे कुठं दिसतंय का, तर डीएफ बीडब्ल्यूएच म्हणजे वाळवंट, म्हणजे ब ची जोडी 1 ला लागली बघा. आणि सीडब्ल्यूजी मेसोथर्मल, आणि डीएफसी म्हणजे थंड आणि आर्द्र हिवाळा. आता तो हिमालयाचा भाग त्यामुळे तिथं थंड आणि आर्द्र हिवाळा असणं साहजिकच आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला जावं लागणार आहे. काही प्रश्न अननोन असणारच आहेत, पण जर ते तुम्ही नीट जर वाचण्याचा प्रयत्न केला किंवा वाचले तर तुम्हाला सांगतो 10 प्रश्न अननोन असतील, 6-7 प्रश्न सुटतील. फक्त नीट वाचा, काळजीपूर्वक उत्तराकडे जाण्याचा प्रयत्न करा, बरोबर येणार. ठीक आहे, आता हा असा प्रश्न आहे, काय विचारलंय, केंद्र मान्यता प्राप्त स्टार्टअप मध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा किती हिस्सा आहे? माहित असेल तर सोडवा. इथं माहित असेल तरच उत्तरापर्यंत जाऊ शकतो, बाकी इतर बाजूनी स्कोप नाही. जर तुम्ही आकड्यांचा खेळ जर सराव करताना काही केलेला असेल अशा प्रश्नांच्या उत्तरापर्यंत पोहोचायला, तरच तुम्ही इथं डोकं लावा किंवा प्रश्न सोडवण्याचा धाडस करा. पण जर अवघड असेल किंवा असे प्रश्न असतील तर नाही सोडवलेले बरे. ठीक आहे, पुढं भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा आर्थिक समावेशन कळफलक आंतरदृष्टी मध्ये सुरू करण्यात आला. माहित असेल तर सोडवा, अशा प्रश्नांना हात घालण्याची काही गरज नाही. परत आता एखादा प्रश्न काळजीपूर्वक वाचणं किती महत्वाचं असतं हे या प्रश्नातून आपल्याला पाहायचं आहे. बघा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या 3 जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर होता? आता बघा सिंधुदुर्ग रत्नागिरी, पण मुंबई उपनगर का मुंबई शहर, कन्फ्युजन. आणि जर हा जर ऑप्शन मारला तर प्रश्न चुकला. त्याचबरोबर अनेकांना माहित आहे मुंबई उपनगर मुंबई शहर, मग दोन्ही ऑप्शन नीट वाचा. इथं पण मुंबई म्हणजे आपल्याला माहित आहे मुंबई शहराची लोकसंख्या ही ऋणात्मक होती, हे अनेकांना माहित असेल, पण 2 ठिकाणी मुंबई शहर आहेत, तर दोन्ही ऑप्शन थोडेसे व्यवस्थित वाचले पाहिजे. पण ज्यावेळेला असे साधे सिंपल प्रश्न येतात तर त्यावेळेला खरंच गडबड होते किंवा कन्फ्युजन होतं, त्यामुळे शांत राहून विचार करायला पाहिजे. जसं की राज्यपालाचे कार्यकारी अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत येतात? 153 का 154? एवढे वेळा वाचले तरी कन्फ्युजन होतं काही वेळा, तर तिथं थोडंसं शांत राहणं फार गरजेचं आहे. तर 3 जिल्ह्यामध्ये आहे मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. मग मुंबई शहरचा किती होता रे? मुंबई शहरचा ऋणात्मक दर होता, पण किती होता? 7.56, लक्षात ठेवा. ठीक आहे, परत सिंधुदुर्गचा किती होता? सिंधुदुर्गचा 4.8 -4.8. आणि रत्नागिरीचा किती होता रे? रत्नागिरीचा -2.2. ठीक आहे, त्याचबरोबर सर्वाधिक लोकसंख्येचा वृद्धी दर कुठल्या शहरात होता बघून घ्या, प्रश्न आलाय आता. जसा ऋणात्मक विचारला तसा राज्यसेवेला सर्वाधिक वाढीचा दर विचारला. परत एकदा सांगतो, लोकसंख्येवरती 1 किंवा 2 प्रश्न असणार म्हणजे असणार, नोंद करून घ्या, असे प्रश्न चुकता कामा नये. ठीक आहे, पुढं कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकेची अणुवस्तुमानांक संख्या किती आहे? असे प्रश्न माहित असतील तरच सोडवणे फायदेशीर, जर स्किप करणे उत्तम.
माहित असेल तरच अटेम्प्ट करा. काही तुम्ही लॉजिक डेव्हलप केला असेल अशा प्रश्नांचं तरच ते सोडवा. पण इथं जर कसा सोडवू हेच कळत नसेल तर उगीच अटेम्प्ट करण्याचं धाडस करण्यात काही मजा नाही. बाकी मागाशी ज्या पद्धतीने सांगितले की अननोन प्रश्न आहेत पण ते स्टेटमेंट वाईज आहेत तर ते सोडवले पाहिजेत, ते सोडायचे नाहीत. 14 जूनचा दिवस लढाईचा दिवस. काय सांगितले? युद्धाच्या दिवशी तलवारीपेक्षा धैर्य आणि परीक्षेच्या दिवशी अभ्यासापेक्षा आत्मविश्वास महत्वाचा असतो, जो तुमच्याकडे पाहिजे. या दिवसासाठी आपण फार जीव तोडून अभ्यास केलेला आहे. मला माहित आहे, मी अनेक पोरांच्या संपर्कात आहे, होतो. कुणी कसा अभ्यास केलाय, कुणी काही संभाळून अभ्यास केलाय हे मला माहित आहे. अनेक पोरांचे मेसेज हे फार वेगवेगळ्या पद्धतीचे होते. अभ्यास करताना अडचणी, त्रास, काही गोष्टी समजत नाहीत, बरंचसं सहन केलंय. आणि तुमच्यापैकी म्हणजे परीक्षा देणाऱ्या प्रत्येकाने काही ना काही सॅक्रिफाईस केलेला आहे या परीक्षेसाठी. मग असं होतं का म्हणे की अभ्यास खूप चांगला झालाय आणि पेपरचा 1 तास आपल्याला जमला नाही म्हणून आपण नापास झालो, तर हे फार वाईट आहे. मग पेपरच्या 1 तासामध्ये शांत राहा, टिकून राहा. आपल्याला जिंकावं लागणार आहे. उद्या तुमचा पेपर आहे म्हणून लक्षात ठेवा. हे आता ही गोष्ट घरच्यांना सुद्धा माहिती आहे की उद्या माझ्या लेकाचा, माझ्या लेकीचा पेपर आहे. देवाकडे कालपासूनच प्रार्थना, ठीक आहे, नवस बिवस या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या असतील. देव पाण्यात सुद्धा ठेवले असतील. मला असं वाटतं की स्वतःसाठी, आई वडिलांसाठी आपल्याला पास व्हायचं आहे, चांगल्या मार्काने पास व्हायचंय. तुमच्यावरती क्षमता नाही का? काहीतरी क्षमता आहे म्हणून तुम्ही या क्षेत्रामध्ये आलेला आहात. काहीतरी क्षमता आहे म्हणून तुम्ही या क्षेत्रामध्ये आलेला आहात. मला असं वाटतं की तुम्ही पास होऊ शकता. म्हणजे त्या पेपरच्या 1 तासामध्ये थोडस संयमानं आपल्याला राहायला पाहिजे. बाकी गडबडून जाऊ नका. इथून पुढे काही वेगळेपणा करू नका. झालेला अभ्यास पास होण्यासाठी पुरेसा आहे. मी परत एकदा सांगतो, ठीक आहे. बापाच्या कपड्याला लागलेल्या मातीची शपथ आहे तुम्हाला. पेपरचा 1 तास हँडल करा. आईच्या हाताला पडलेल्या भेगांची सुद्धा शपथ आहे तुम्हाला. पेपरच्या 1 तासामध्ये गडबडून जाऊ नका. एवढं हलक्या काळजाचं व्हायचं नाही, ठीक आहे. घाबरलात, गडबडून गेला, 5 मार्क कमी होणार. शांत राहिला तर 5 मार्क वाढणार आहेत. बाकी सर्वांना भरभरून शुभेच्छा. सीएमओ टीम कडून बरंचसं काही म्हणजे जेवढं शक्य होतं तेवढ्या सगळ्या गोष्टी विविध माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जाता जाता खूप मनापासून, हृदयापासून आणि प्रामाणिकपणे तळमळीने शुभेच्छा देतो की तुम्ही सगळेजण पास होऊन या. कारण ती गोष्ट खूप भारी असते की सर पूर्व परीक्षा क्लिअर झाली, तर तो आनंद जो असतो तो भयंकर असतो. म्हणजे मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर सुद्धा जेवढा आनंद मिळत नाही तेवढा पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर आनंद मिळतो. आणि माझी इच्छा आहे की पास झाल्यानंतर किंवा पेपर चांगला गेल्यानंतर तुमच्या सगळ्यांचे मेसेज असतील की सर झालं, ठीक आहे, आणि तुम्ही सगळे मुख्य परीक्षेच्या यादीमध्ये असाल एवढी अपेक्षा करतो. आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुमच्या सगळ्यांची रजा घेतो आणि उद्याच्या पेपरला जावा, लढा, शेवटपर्यंत लढा आणि विजय खेचून घेऊन या. कारण सहज साध्या पद्धतीनं काही मिळत नाही, खेचून आणावं लागतं. आणि त्यासाठी किंवा तेवढी तयारी तुमच्या सगळ्यांची झालेली आहे. थँक्यू सो मच.